आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एवढी माणसं काय तिथे? ए बाळा, तू का रडतेस? काय झालंय तुला? तू ओळखतेस हिला? हो, अरे ही आकाशची मावस बहीण आहे, त्याच्या मावशीची मुलगी। 4 बहिणी आहेत ह्या। जय, असं काय करतोयस तू? तूच तर बस स्टॉप वरनं पिकअप करून आणलंस ना ह्यांना आणि स्वतःच विसरलास। कमाल आहे बाबा तुझी। पण ही एवढी का रडतीये? काय झालंय बाळा? तुला कोणी काय बोललं का ग? काय झालंय? आधी मला सांगा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव भानू। पण तू का विचारतेस? हेच मला माहित नव्हतं ना, तेवढ्यावरूनच मला चोर ठरवलं गेलं। काय म्हणजे मला समजत नाहीये, काय झालंय? आजी, तुम्ही हॉलमध्ये बसला होता ना, तेव्हा तुमचा नेकलेस पडला आणि तो माझ्या बहिणीला सापडला। मी उमा मावशीला द्यायला गेले, पण त्यांनी मला सांगितलं की मीच तुम्हाला नेऊन देऊ, म्हणून मी तुम्हाला शोधत इथे आले। हा, तुमचा नेकलेस। माझा नेकलेस सापडला तुला? थँक्यू। आता यावर पण तुमचा विश्वास नसेल ना, तर आकाशच्या आईला जाऊन विचारा। काय ग तेजस्विनी? तेजस्विनी, मी तुझ्याशी बोलतेय। माहिती न काढता तू हिला चोर ठरवलंस आणि तू असं कसं करू शकतोस? जे डोकं फिरलंय का तुमच्या दोघांचं? नवऱ्या मुलाकडच्या माणसांना अशी वागणूक देणार आहे का तुम्ही लोक? बस, मला आणखी तमाशा नकोय। तू अशी आणि हा एवढा ताडमाड झालाय, पण रागाच्या भरात वेड्यासारखं वागणं काही सुटत नाही ह्याचं। शर्वरी ना ग तू? बाळा, आमचं चुकलंय का? मीच तुला सॉरी म्हणते। माझी नको, प्लीज नको। तू माझा हार इमानदारीने परत घेऊन आलीस ग, खूप छान केलंस। थँक्यू सो मच। आणि तेजस्विनी, याच्या पुढे नीट विचार करून वागत जा। आज केवढा मोठा गोंधळ घातलाय तुम्ही लोकांनी, आता तरी कळते का ग तुला? मी ना तिला विचारलं होतं। मी पण बोलले होते आणि सारखं बोलत होते, पण तुम्हाला कोणाला माझं ऐकायचंच नव्हतं। का तर मी श्रीमंत नाहीये म्हणून। माझ्या अंगावर तुमच्यासारखे कपडे नाहीयेत, तुमच्यासारखे मोठे दागिने नाहीयेत, म्हणजे मी गरीबच असणार, म्हणून मी चोरच असणार असं ठरवून तुम्ही मोकळे झालात। नाहीयेत तुमचे एवढे दागिने कपडे, नाही आहोत आम्ही श्रीमंत, पण आम्ही स्वाभिमानी आहोत। आमची पण इज्जत असते, पण तुमच्यासारखा पैशाचा मिजाज करणाऱ्या लोकांना नाही करणार ते। आणि हो, आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांवर जळत नाही। आम्ही मजेत असतो आमच्या जगात। आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला समाधानाने राहायला शिकवलंय। आम्हाला नकोय तुमचे दागिने आणि पैसे।